आपल्या सोबत आहेत सलीलजी देशमुख. दादा, काय सांगाल, आज या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावलेली आहे. सन्मान सोहळा होता, पुरस्कार देण्यात आले आणि मुख्य म्हणजे देशोन्नतीचे मुख्य संपादक जे आहेत प्रकाश पोरेजी यांना देखील पुरस्कार देण्यात आलेला आहे, सत्कार करण्यात आलेला आहे. काय सांगाल? आज संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांची, ज्यांनी समाजासाठी मोठं योगदान केलं आहे, अशा लोकांची दखल घेऊन त्यांचासुद्धा सन्मान करण्यात आलं. आज देशोन्नतीचे मुख्य संपादक सन्मान्य प्रकाश पोरे साहेब, आमचे सन्मान्य काका, यांचासुद्धा सन्मान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून हे विदर्भ नाही, महाराष्ट्रामध्ये सगळे लोक त्यांच्या या कार्याबद्दल ओळखून आहे. सगळे लोक त्यांचे एडिटोरियल वाचत असतात. त्यांचे केलेले उपक्रम, त्यांनी केलेले सगळे कामं, यांच्याबद्दल सगळ्यांना त्या ठिकाणी अभिमान आहे. एक शेतकरी कृषक विभाग आणि विदर्भ कसा पुढे जाईल, व आपला कुणबी समाज असेल, आपले सगळे समाज घटक असतील, आणि आपला ग्रामीण भाग कसा पुढे जाईल आणि कसा त्याची उन्नती होईल, याच्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. ते स्तुत्य उपक्रम आहे आणि आज असा सन्मान केलेल्या व्यक्तींचा त्या ठिकाणी आम्ही आदर करतो. जसं की आपण म्हटलं की प्रकाश पोरेंनी सुद्धा विदर्भाचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, यासाठी वारंवार आवाज उठवला आहे. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की एक मागणी जी आहे ती खूप काळापासून प्रलंबित आहे, ते आहे वेगळ्या विदर्भाची. वेगळा विदर्भ व्हायला पाहिजे, ही मागणी प्रकाश पोरे सरांनी आणि त्यांनी खूप अनेक वर्षांपासून केलेली आहे, परंतु अजूनही ती मागणी जी ती प्रलंबित आहे. आपल्याला काय वाटतं, कुठे हे सगळं अडलेलं आहे? नाही, प्रकाश पोरे साहेबांनी तर सामाजिक स्तरावरती केलीच आहे, पण ज्या लोकांनी तालुक्यामध्ये जाऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण विदर्भामध्ये याची जागृती केली आणि त्या लोकात सत्तेत आहे. आज ते लोक मुख्यमंत्री आहे, आज गल्ली ते दिल्ली त्यांची सत्ता आहे. जसं तुम्ही बोलले मुख्यमंत्री आहे, तेच मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी 2014च्या आधी बोललं होतं की केंद्रामध्ये सरकार जर का आमची आली तर आम्ही विदर्भ वेगळा करून राहू. केंद्रात सरकार आहे 10 वर्षापासून, आत्ता पण निवडून आलेत. का कुठे अडलं, कुठे काय वाटतं? आता तेच मुख्यमंत्री आहे, आज दिल्लीमध्ये पण त्यांची सरकार आहे, पूर्ण मेजॉरिटी पण आहे. काय हरकत आहे विधायक पास करायला? कोणी थांबवलं आहे? सगळं वाट पाहून राहिले. मुख्यमंत्रीपदाची खुर्चीचा त्याग करा आणि जे लोकांना शब्द दिलं होतं त्याच्यावर खरे उतरा, त्याच्यावर तुमची खरी व्यक्तिमत्व तुमचं देखील. खूप खूप धन्यवाद. हे होते आपल्यासोबत सलीलजी देशमुख, व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकरसोबत धवल गुलाब, देशोन्नती, नागपूर.